25 वर्षाच्या पाट्यावर मसाला वाटून चुलीवरती बाजरीच्या भाकरी करून 12 बापाची भाजी बनवली. नमस्कार, मी आहे कांचन. आज भोगी असल्यामुळे घरच्यांनी ब्रह्ममुहूर्तावर कमरात लाथ घालून उठवलं. त्यामुळे सकाळ सकाळी अंगणात चुलीपुढे शेणाचा सडा टाकायला लावला. घर झालं शुद्ध म्हणून मला शुद्ध करण्यासाठी ढिगभर तीळ टाकून स्नान करण्यात आलं. आता सणाचा दिवस असल्यामुळे आमच्याकडे सगळा स्वयंपाक चुलीवर बनवता, म्हणून पहिल्यांदा आपल्याला तीळ घालून बाजरीच्या भाकरी बनवायच्या होत्या. आता मस्त पीठ घेऊन पाणी टाकून त्यात चांगलं मळून झाल्या गोल गोल उंडा करायचा. उंड्याखाली पीठ टाकून त्याला चांगलं 2 हाताने थापवायचं. पण माझी परात दोन्ही हाताने थापलं. काशीला रिंगण घालून येत असल्यामुळे एकाच हाताने भाजी लावली. लोक जखमेवर मीठ टाकतात, पण आपण तेल टाकायचे. त्या गरम झालेल्या भाकरीला पाण्याचा थंडावा देऊन अर्धी वरती अर्धी खाली बिस्त्यावर भाजून घ्यायची. असं करून टोपलीभर भाकरी थापवते. आता आमच्याकडे जेवढ्या पण रानात हिवाळ्यात भाज्या येत असतील त्या सगळ्या भाज्या एकत्र करून त्यात तेल टाकून 12 बापाची भाजी बनवतात. मग आमच्या पणजीच्या काळातल्या पाट्यावर मसाला वाटून घेतलं. 12 भाज्या नाही भेटल्या, पण कमी भाज्यांमध्येच काम चालून भाजी बनवली. मग काय मस्त बाजरीची भाकरी आणि भाजी सपकन हाणली.